काय बी करून भीमला अडवलेच पाहिजे. जर त्याला ती नोकरी मिळाली तर आपल्या हेतूंवर पाणी फिरल. लहानपणापासूनच बॅरिस्टर बनायचं होतं त्याला, आणि जर ही बॅरिस्टरवाली नोकरी त्याला मिळाली तर तो आपल्या स्वप्नांच्या आणखी जवळ जाईल. जरा धीर धरा जिजाबाई. माझं आजच बॅरिस्टर साहेबांशी बोलणं झालंय. खूपच चतुराईने त्यांनी भीमरावाला फसवलंय. भीमराव आता कागदांमध्येच गोंधळत बसेल. तू स्वतःच विचार कर की कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी एका बॅरिस्टरच्या दस्तऐवजांना काय समजू शकेल. ते बॅरिस्टर इथे तुम्हाला फसवायला आले होते. आणि मला एक गोष्ट समजत नाहीये, तुम्ही त्यांच्या भानगडीत पडलेच कशाला? अजून बी बॅरिस्टर असतील की मुंबईत, त्यांच्याकडे जाऊन काम मागा ना. मी हे कागद फेकूनच देते आता. विसरलीस का? एकमेकांसोबत बोलत नाही होत आपण. जा इथून. ठीक आहे, जाते मी. मला पण काही हौस नाही तुमच्याशी बोलायची. तुम्ही समजून घेत नाहीये. लहानपणापासून बघतेय मी त्याला. जर त्याने काही ठरवलं तर त्याला थांबवणं अशक्य आहे. आणि जर यावेळी तो यशस्वी झाला तर या हालचालीमुळे त्याची प्रतिमा मोठी होईल. यासाठी आपल्याला त्याला थांबावंच लागेल. नटवार, हो मालक. हे पाणी घे आणि करून टाक सत्यानाश. म्हणजे समजलं नाही मालक. मी समजवतो. भीमराव, भीमराव, खाली आहे. काय झालं? भीमराव, जोपर्यंत तू खालतून वरती येशील हे सारे कागद गळून गेलेले असतील. आता बघतो की तू बॅरिस्टरला उत्तर कसं देतोस आणि तिथे काम कसं करतोस ते. चला खाली. सोड सगळ्यांना माझा. सांगते का तुम्ही इथे काय करायला आले होते. नाही, सोड माझा. चला. सोड, सोडा काय. सोड, चला सोड, चला. सोड, सोड. रमा, सोड. रमा, सोड. सोड मला. सोड, सोड माझा हात. काय चाललंय हे सगळं? मी सांगते तुम्हाला. अरे भीम, सभाय वरती. मी सांगतो. भीम, बॅरिस्टरचे कागद जे तुला दिले होते, रमा त्याच्यावर पाणी टाकत होती. मी थांबून समजायला लागलो तर माझ्याशीच भांडली. काय? अरे भीम, भले मी तुझा कितीही विरोध करेन, पण एका चाळीत राहण्याच्या नात्याने एवढं तर वाटणारच ना की तुझी परिस्थिती लवकरात लवकर बरी होईल. म्हणजे रमाला बॅरिस्टरचा इतका राग आला की स्वतःच्या नवऱ्याला त्याच्या जवळ काम करू देत नाहीये. नाही, हे नटवर भाऊ खोटं सांगतायत.
मी हे कागद फेकूनच देते आता. नटवर मला विश्वास आहे रमा असं नाही करू शकत, कारण जी रमा प्रत्येक क्षणाला भीमरावाला साथ देते ती रमा असं कधी बी नाही करू शकत. बरोबर बोललीस तू. इतकं आम्हाला पण माहितीये की रमा भीमराव सोबत असं काही करणार नाही. आम्हाला वाटतं की याच्या मागे कोणाची तरी चाल आहे. अरे गप्पा बसा रे तुम्ही सगळे. समद्यांना माहिती आहे की ही रमा काय पण करू शकते. काय ग रमा, कशी आहेस ग तू? तुझ्याकडनं ही अपेक्षा अजिबात नव्हती. म्हणजे ठीक आहे, चला सासू सासरा सासर कोणाची बी नाही झालीस, पण नवऱ्याची बी नाही झाली. गप्पा बस फुलिया, जे मनात आलं ते बोलतेस. तुम्हाला बी वाटतं मी तुमच्या कागदांवर पाणी फेकायचा प्रयत्न केला? म्हणजे सगळ्यांसारखं तुम्हाला बी हेच वाटते की मला वाटते तुम्हाला नोकरी नको मिळायला म्हणून? मी असं कुठं म्हणालो? पण जेव्हा सगळे बाहेर बोलत होते तेव्हा तुम्ही गप राहिले. याचा अर्थ हाच झाला ना? अर्थ वगैरे काही नसतो याचा. पण सगळ्यांसमोर तर मीच चुकीची ठरले ना? काही बोलाल? लोकांना काहीही म्हणू देत, पण मला माहिती आहे की रमाने असं काहीही केलं नसेल. कदाचित हे सगळं नटवरचंच कारस्थान असेल. हे चांगलंय. यापेक्षा चांगलं असं असतं की तुम्ही तुमच्या मुलाला जाऊन समजावलं असतं. आणि दुसऱ्यांच्या घरच्या सुनांचा हात पकडून धक्काबुक्की करायला तुमच्या मुलाला लाज नाही वाटत? लक्ष्मी, तू लाज वाटण्याची गोष्ट तर करूच नकोस. लाज तर त्यांनाही नाही वाटत जे भीमाला हरवण्यासाठी नरोत्तम जोशीला जाऊन मिळतात. बरोबर बोलते ना जिजाबाई? तुम्ही मला का विचारताय? यासाठी विचारते कारण मी स्वतः तुला नरोत्तम जोशी सोबत चाळीच्या बाहेर उभं असताना बघितलंय. आता कोण कोणाला काय म्हटलं हे माहित नाही. रामजी, तुला तर भीमाच्या सातारातल्या कर्तृत्वाबद्दल माहीतच आहे. मग असं कसं भीमाच्या विरोधकांसारखं बोलणं करतोयस? हा, हे ऐकून भीमाला किती वाईट वाटलं असं. ठीक आहे, माणसाला राग येतो, पण आपल्याच पोराला अशा प्रकारे निराश करणं बरोबर नाही आहे. आणि मग तू त्या चाळीवाल्यांना काही बोलला का नाहीस? हा, पुरंजन, इतकाही वाईट बाप नाहीये मी. भीमचं बॅरिस्टर व्हायचं स्वप्न लहानपणापासूनच आहे. जर त्याला बॅरिस्टर साहेबांजवळ काम मिळालंय तर चांगली गोष्ट आहे ना. भीमला फायदाच होईल. यासाठी मी असं बोललो, कारण तो दुनियेसमोर नाही पण माझ्यासमोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत करेल. रामजी, तो असा विचार केला? मी तर एवढा खोलात जाऊन आणि असा विचार तर करू शकणार नाही. खरंच मानलं रामजी तुला. चल. भीमराव, हेच तर पाहायचं मला की तुझं मस्तिष्क किती चाणाक्ष आहे.
आणि तू किती समजदार आहेस. काहीच समजत नाहीये. तेच तर सांगत होते मी कवाच की ते जाणून बुजून तुम्हाला त्रास द्यायला आले होते. चला मी येते तुमच्या सोबत. हे सगळे कागद आपण त्यांना जाऊन परत देऊन येऊ. त्यांची हीच अडचण आहे ना की मी तुमचं नाव तिथे चिकटून आले, ते तुमचं नाव बी घेऊन येऊ तिथून. काहीच विचार नका करू. त्यांच्या बोलण्याने तुमची क्षमता कमी नाही होणार. आणि मला तर तो बॅरिस्टरच आवडत नाही. माहित नाही कसला बॅरिस्टर आहे. स्वतःच्या केसचे कागद असे जमिनीवर कोण टाकून जात. थोडा तर मान ठेवायचा या कागदांचा. मला माहितीये की तुम्ही बी हेच म्हणाल की कालपासून आपण बोलत नाहीत तर मी कशाला बोलते म्हणून. एकदा बॅरिस्टरांकडे जाऊन हे निपटून येऊ, मग नाही बोलायचं एकमेकांशी. चला लवकर. अरे जोको भाऊ, हितेश भाऊ, एक चांगली गोष्ट सांगायची. चला झाला निर्णय. भीम आणि रामा दोघेही जातात बॅरिस्टर साहेबांकडे. अरे बॅरिस्टरांनी भीमरावाला जे कागद दिले होते ना ते त्याला कळलेच नाही. रामाने जे भीमाचं नाव तिकडे चिटकवलं ना त्याला पण काढून टाकण्यासाठी. हा अरे मला तर आधीच माहित होत. हा भीम ना काहीच नाही, बस पाण्याचा बुडबुड आहे. फुटणार तर आहेच. घ्या फुटलं पाण्याचं बुडबुड फुट. अरे ओ भीमाचे घरचे लोक ऐका. लय अभिमान आहे ना तुम्हा लोकांना भीमाचा. आता बोला, भीम असा आहे तसा आहे. घ्या बघा मग भीम कसा आहे. हे लोक तुमच्यासारखे नाहीयेत की विनाकारण काहीही बोलतील. ए थांब. काय म्हणजे आमच्यासारखे नाही आहेत? अरे आमच्या वयाच्या अर्धा पण नाही आहेस तू, असं बोलशील आमच्याशी? काका, तसं बघायला गेलं तर वयाचा मान तुम्हीही ठेवायला पाहिजे. सतत बघतो मी, जेव्हा संधी मिळते तेव्हा बोलायला सुरू करता. असं करू नका. आणि बघा, शांत डोक्याने विचार करा. हे सगळं करून काय मिळतं तुम्हाला? अरे तू विचार कर ना की तुला काय मिळतं हे समजा करून. तुझ्यामुळं तुझा म्हातारा बाप आजारी पडलाय. तुझा भाऊ आणि वहिनींच्या मध्ये रोज भांडणं होत आहेत. लोक तर हे सुद्धा म्हणतायत की रामजी आणि जिजाबाईच्या मध्ये कधीच प्रेम दिसून येत नाही. त्याचं कारण सुद्धा तूच आहेस. जोखू काका, असं नाहीये. आणि तुम्ही ना आजकाल लय बोलायला लागलेत. मी जास्त बोलतोय. मी जे बोलतो आहे ते जास्त नाही आहे. हा जो समद्यांच्या आयुष्यामध्ये टांग अडवतोय ते जास्त आहे. तुझे काय तुझं कामधंदा सोडून याच्या मागे फिरत बसतेस ते जास्त आहे. आणि या चाळीमध्ये आता कोणी नासमज लोक राहत नाहीत बरं का. पण हा स्वतःला समद्यांपेक्षा श्रेष्ठ, समद्यांपेक्षा हुशार समजतोय हे जास्त आहे. बापासोबत भांडण करून घर सोडलं पर या चाळीत टिकून आहे अजून, हे जास्त आहे. अरे जेव्हा घर सोडून जायचंच होतं तर निघून जायचं. बस झालं काका. मी कायम काहीही न बोलता ऐकून घेतो याचा अर्थ हा नाहीये की तुमच्या मनात जे येईल ते तुम्ही बोलत राहाल. ए पहिली गोष्ट तर मला काका बोलत जाऊ नकोस. तुझ्यासारखा पोरगा, पुतण्या, नातेवाईक आणि शेजारी आम्हाला ना मिळो त्यापेक्षा मोठी गोष्ट नाही बघ. आणि दुसरी गोष्ट ही, म्या काहीही बोलणार. काय करशील तू? चल. अरे थांब. अरे कुठे चाललास तू? जोकू सोड त्याला. नाही बघतो जरा हा करतो काय ते. जोखू काका, सोडा माझ्या भावाला. ताई, काका आता तुम्ही जास्त करताय.
हात सोडा माझा, जाऊ द्या मला. अरे कुठं चाललास तू? हा? तू जाऊन का जज बनणार आहेस? सोडा काका. या भीमाची हिंमत यासाठीच वाढली आहे की या चाळीतले लोक बेशर्मासारखं त्याचं नेहमी ऐकून घेतात म्हणून. आता तर या चाळीत राहणं पण लाजिरवाणं वाटायला लागलंय. अरे अरे ऐका की. काय विचार करताय साहेब? विचार करतोय की भीमराव येणार की नाही. साहेब मला नाही वाटत तो येईल. मे आय कम इन सर? ये भीमराव, आत ये आणि सांग की ही केस आपण कशी जिंकू शकतो. सर मी ही केस नाही समजू शकलो. मग तुझ्या पत्नीला सांग ते तुझं नाव जे त्या भिंतीवर चिटकवलंय ते फाडायला. आणि तुम्ही दोघं निघा इकडून. सर मी केस तर नाही समजू शकलो, पण मी हे समजलोय की तुम्ही मला काय समजावणार होता. म्हणजे सर तुम्ही खूप मोठे बॅरिस्टर आहात. तुम्हाला हा अंदाज तरी नक्कीच असेल की कायद्याशी जोडलेल्या या कागदांची गुंतागुंत माझ्यासारखा अनुभव नसलेला व्यक्ती जो आता फक्त कॉलेजमध्ये शिक्षण घेतोय तो नाही समजणार. पण तरीही तुम्ही हे कागद मला दिलेत याचा अर्थ तर हाच होतो सर की तुम्ही मला आणखी काही समजावत होतात. मग मला बाबांची गोष्ट लक्षात आली. माझे बाबा सांगतात सर, व्यक्ती तेव्हाच मोठा बनतो सर जेव्हा तो आपल्या कामाशी आणि कामाशी निगडीत गोष्टींवर प्रेम करतो. तुम्ही तर खूप मोठे बॅरिस्टर बनला आहात, मग निश्चितच ही गोष्ट आहे की तुम्ही पण तुमच्या कामाशी आणि कामाशी जोडलेल्या कागदांवर खूप प्रेम करत असाल. पण तरी सुद्धा तुम्ही हे कागद हवेत फेकून दिले. ते मला विचित्र वाटलं. ह्यामुळे माझ्या हिशोबाने तुम्ही ही केस खूप आधीच जिंकला आहात. नाहीतर इतके महत्वाचे कागद तुम्ही असे हवेत फेकले नसते. आणि तुम्हाला माझ्याकडून या केसला जिंकण्यासाठी उपाय नको होता. कदाचित तुम्हाला बघायचं होतं की मी या गोष्टी समजून घेऊ शकतो की नाही, ज्या गोष्टी मी आत्ता सांगितल्या. हे मी माझ्या जवळ ठेवतो. जर तू कधी काळी बॅरिस्टर बनलास तर मी स्वतः आपल्या हाताने याला याच भिंतीवर चिटकावेन.
आणि तू उद्यापासून कामावर येऊ शकतोस. थँक्यू सर.